10 जुलै हा आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप असा सुंदर दिवस आहे, कारण त्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि वार पण गुरुवार आहे। तर बघा किती सुंदर असा योग आलेला आहे। तर आता प्रत्येक स्वामी भक्तांची काही ना काही सेवा तर चालू असेलच गुरुपौर्णिमेपर्यंत, बट कोणाकोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची खूप इच्छा असते, बट काही कारणामुळे शक्य होत नाही। पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण आपण 4 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचे साप्ताहिक पारायण करू शकतो। तर नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आणि सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका, तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ऐकायला मिळणार आहे। तर गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये केलेले आहे। तर बघा, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे 5वा वेद मानला जातो आणि असा हा ग्रंथ साधारण नाही आहे, तो दैवी शक्तीने भरलेला एक वरद ग्रंथ आहे आणि तो पठण करण्याचे भाग्य जर आपल्याला मिळत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच असे मी म्हणेल। तर आपल्याला काय करायचं आहे, गुरुचरित्र पठण करण्यापूर्वी आपल्याला आदल्या दिवशी काय करायचं आहे, 4 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्य कशाचा दाखवायचा आहे, गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या समोर त्यांनी तो खाल्ला पाहिजे। तर आता 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रय यांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते। आणि ज्या दिवशी आपण पारायण करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे। तर संकल्प कशासाठी, की आपल्या मनातील जी पण इच्छा आहे, जी मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि संकल्प कसा करायचा आहे याबद्दलचा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर बघा, याचे वाचन आपल्याला टायमिंग काय ठेवायचं आहे, तर गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपल्याला सकाळी 4 ते सायंकाळी 4 पर्यंत आपण कधी पण करू शकतो, पण आपल्याला एकच वेळ निश्चित करायची आहे। तर बघा, एक वेळ निश्चित करायची आहे, एक दिशा निश्चित करायची आहे आणि एक आसन निश्चित करायचं। म्हणजे जे तुम्ही आसन पहिल्या दिवशी घेतलं तेच आसन तुम्हाला 7ही दिवस घ्यायचं आहे। त्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही हे पारायण करत आहात तीच वेळ तुम्हाला 7ही दिवस पाळायची आहे। आणि दिशा एकतर पूर्वेला बसून आपल्याला पारायण करायचं आहे किंवा एकतर उत्तरेला। तर 2 दिशांपैकी तुम्हाला एक दिशा निश्चित करून त्याच जागेवर बसून त्याच दिशेला तोंड करून पारायण करायचं आहे। आता पारायण करण्यापूर्वी आपल्याला जर तुम्हाला शक्य होत असेल तर प्रथम अथर्वशीर्ष वाचावे, गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला वाचायचे आहे जर शक्य होत असेल तर। आता कसं असतं, कोणी म्हणजे नोकरीवाले असतात, कोणाचं ऑफिस असतं, कोणाचं काही असतं, तर म्हणजे शक्य होत नाही या गोष्टी, त्याच्यामुळे जर शक्य होत असेल तर करा। आणि 1 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राची जप करायचा आहे किंवा 1 माळ होत नसेल तर 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर बघा, आता या श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 53 अध्याय आहे। तर हे अध्याय आपल्याला कसे वाचायचे आहे, तर आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 9 पर्यंत अध्याय वाचायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 ते 21 पर्यंत अध्याय वाचायचे आहे। तिसऱ्या दिवशी 22 ते 29 पर्यंत अध्याय वाचायचे आहे। नंतर चौथ्या दिवशी 30 ते 35 पर्यंत अध्याय वाचायचे आहे। त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला 36 ते 38, 6व्या दिवशी आपल्याला 39 ते 43 आणि 7व्या दिवशी आपल्याला 44 ते 53 असे आपल्याला अध्याय वाचायचे आहे। आता जर तुम्हाला शक्य होत असेल तर मांडणी वेगळ्या साईडला आपण करू शकतो किंवा आपण देवघरासमोर बसून सुद्धा आपण पारायण करू शकतो। शेवटी काय आहे ना, भक्ती महत्त्वाची असते, दिखावा महत्त्वाचा नसून आपल्याला देवाला भक्ती जास्त महत्त्वाची आहे। म्हणून तुम्हाला जर समजा शक्य असेल, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही एका वेगळ्या साईडला वेगळ्या ठिकाणी मांडणी करू शकता। आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहे किंवा असं काही कारणामुळे 7ही दिवस आपण ठेवू शकत नाही
मांडणी, तर त्यांनी देवघरासमोर बसून जरी पारायण केलं तरी पण चालेल. आता ज्यांना मांडणी करायची आहे त्यांनी काय करायचं, चौरंग घ्यायचा आहे, त्यावर पिवळ्या कलरचा कपडा अंथरायचा आहे. एक कपडा आपल्याला पिवळ्या कलरचा अंथरायचा आहे. नसेल तर लाल अंथरला तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे जो फोटो अवेलेबल आहे, म्हणजे दत्त महाराजांचा असेल तर दत्त महाराजांचा, स्वामींचा असेल तर स्वामींचा, किंवा मूर्त्या असेल तर मूर्त्या पण आपल्याला चौरंगावर मांडून घ्यायच्या आहे. आणि एक दिवा, म्हणजे अखंड तुम्हाला एक दिवा जर तुम्हाला शक्य होत असेल तर अखंड दिवा तुम्ही 7 दिवस जाळू शकता, किंवा एक दिवा, तेलाचा दिवा आपल्याला, म्हणजे पारायण होईपर्यंत, आजचा दिवस आता तुम्ही पारायण करत आहात, जोपर्यंत तुमचे 1 ते 9 अध्याय होत नाही तोपर्यंत तो दिवा जळायलाच पाहिजे. आणि अगरबत्त्या जेव्हा आपण लावतो तेव्हा त्यासुद्धा, म्हणजे अगरबत्त्यासुद्धा आपल्याला चालूच राहिल्या पाहिजे आपल्या पारायण होईपर्यंत. तर साधी सोपी मांडणी आहे, खूप अशी अवघड मांडणी नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. आणि ज्यांच्याकडे फोटोही नाही, मूर्तीही नाही, त्यांनी चौरंगावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आहे, त्याची पूजन करायचे आहे मनोभावे, आणि दिवा आणि अगरबत्ती आपल्याला लावून पारायणाला सुरुवात करायची आहे. आता पारायणाच्या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे, मांसाहार करायचा नाही आहे, म्हणजे घरात मांसाहार झालाच नाही पाहिजे, मद्यपानापासून दूर राहायचे आहे, आणि परान्न घ्यायचे नाही. आता परान्न म्हणजे काय, तर आपल्याला इतर घरातील अन्न खायचे नाही आहे. आपली बहीण, आपली पत्नी, आपली आई यांनी बनवलेले अन्न आपण ग्रहण करू शकतो. आणि समजा आपण बाहेर गेलो तर आपण आपल्या पैशाने जे आपण बाहेरून घेऊ ते आपण खाऊ शकतो. म्हणजे आता काही कारणामुळे आपल्याला बाहेर जावं लागतं, तर आपण म्हणजे समजा टिफिन वगैरे नाही घेऊन गेलो सोबत घरचा, तर आपल्याला बाहेरचं जर खायचं असेल तर आपल्या पैशाने आपण खाऊ शकतो. आणि या काळामध्ये आपल्याला वेश ओलांडायची नाही आहे. तर म्हणजे आता नोकरीवाले वगैरे असतील त्यांना समजा इतर गावी त्यांचा जॉब असेल तर ते जाऊ शकतात. म्हणजे कसं आहे ना, म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतात. पण पारायण काळामध्ये असं सांगितलेलं आहे की इतर, म्हणजे वेश ओलांडून याच्यासाठी जाऊ नये की आपल्या पारायणामध्ये खंड पडता कामा नये. म्हणजे आपण सकाळी जाऊन सायंकाळी वापस येत असलो तर काही त्याला म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे, बट पारायणामध्ये खंड पडता कामा नये, त्यासाठी सांगितलेलं आहे की वेश ओलांडू नये. नंतर आता मासिक पाळी आली असेल, पारायण काळामध्ये जर स्त्रियांची मासिक पाळी आली असेल तर आपण काय करायचं, घरातील इतर सदस्यांकडून आपलं पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि कोणी नसेल, समजा पारायण करायला कोणीच नसेल, आपले घरातील सदस्य नसतील, आपली जे फ्रेंड सर्कलमध्ये आहे किंवा शेजारी, हे जर पारायण म्हणजे करायला तयार असतील तर त्यांच्याकडून आपण करून घ्यायचं आहे. बट नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, पूजा मांडणी वगैरे तशीच राहू द्यायची आहे, आणि आपले दिवस कंप्लीट झाल्यावर ते सर्व उचलून घ्यायचं आहे आणि परत नव्याने सुरू करून परत आपले 7 दिवस आपलं कंप्लीट करायचं आहे. आता सूतक जर असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी देखील असंच करायचं आहे घरात. पण आता कसं आहे, मासिक पाळीमध्ये आपण घरातल्या सदस्यांपासून करून घेऊ शकतो, बट सूतकमध्ये ज्यांना सूतक नाही आहे त्यांच्याकडून आपण हे पारायण करून घेऊ शकतो. आणि यातही असं की नाहीच तुम्हाला कोणी मिळाले पारायण करणारं, तर हे पण असंच आपल्याला जोपर्यंत सूतक आहे तोपर्यंत सगळं राहू द्यायचं आहे, मांडणी वगैरे, आणि वेळोवेळी गोमूत्र शिंपत जायचं आहे. आणि मग नंतर परत ते सर्व उचलून सूतक संपल्यानंतर आपल्याला परत नवीन सुरुवात करायची आहे. आता आपल्याला या काळामध्ये खायचं काय आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कांदा लसूण सोडून काहीही खाऊ शकता, जे तुमच्या घरामध्ये बनतं साधं सात्विक भोजन ते करायचं आहे. फक्त कांदा लसूण खायचा नाही आहे. त्यानंतर आपल्याला चटईवर किंवा एखादी चादर वगैरे हे टाकून आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे. बट काही कारणामुळे जर समजा आपल्याला जमिनीवर झोपता येत नसेल, पाठीचा त्रास असेल, तर आपण बेडवर झोपायचं आहे, बट आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे. आपण बेडवर चटई वगैरे टाकून झोपू शकतो. आणि कोणाला खाली बसण्याचा त्रास होत असेल तर आपण खुर्ची घेऊन देखील आपण पारायण करू शकतो. फक्त आपल्या पायाखाली आपण आसन घ्यायचं आहे आणि पारायण करायचं आहे. आणि प्रत्येक दिवशी आपल्याला पारायण अध्याय वाचणं झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या घरात जे पण आपण केलेलं आहे किंवा फळाचं म्हणा किंवा खडीसाखरेचं म्हणा,
किंवा जर आपण स्वयंपाक केला असेल तर स्वयंपाकाचा म्हणा आपल्याला रोज नैवेद्य दाखवायचा आहे, रोज आरती करायची आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथाला देखील आपल्याला नैवेद्य रोज दाखवायचा आहे. स्वामींच्या फोटोला आणि दत्त महाराजांना यांना देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आता जे देवघरासमोर बसून हे करत आहेत, पारायण करत आहेत, त्यांनी संपूर्ण देवघरासाठी एक नैवेद्य आणि श्री गुरुचरित्र ग्रंथासाठी एक नैवेद्य असे 2 नैवेद्य दाखवायचे आहे. आता सांगता कशी करायची आहे तर आपल्याला 7व्या दिवशी सांगता करायची आहे. सांगता म्हणजे काय की आता आपण 7 दिवसाचे पूर्ण पारायण वाचून झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रोजप्रमाणे आरती वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या दिवशी आपल्याला नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी करायची आहे आणि मग वरण भात भाजी पोळी असा साधा नैवेद्य, म्हणजे तुमच्या शक्तीप्रमाणे. असं हे नाही आहे की नाही हेच आपल्याला केलंच पाहिजे, तेच आपल्याला केलंच पाहिजे. जे तुमच्या घरात, म्हणजे जर तुमची इच्छा असेल, जर तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही छानपैकी नैवेद्य स्वामींना, दत्त महाराजांना देऊ शकता. बट नसेल तर आपण साधा नैवेद्यसुद्धा देऊ शकतो. आणि घेवड्याची भाजी तर आपण करूच शकतो. आणि इच्छा असेल आपल्याला तर आपण पूर्ण वरणाचा स्वयंपाक देखील करून नैवेद्य दाखवू शकतो. आता सांगतेच्या दिवशीसुद्धा आपल्याला 3 नैवेद्य काढायचे आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य, नंतर दत्त महाराजांचा नैवेद्य आणि स्वामी महाराजांचा नैवेद्य. आता जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो आपल्याला स्वतः खायचा आहे आणि इतर 2 नैवेद्य आपल्याला गाईला किंवा कुत्र्याला द्यायचा आहे. आणि मग त्या दिवशी आपण छान 5 आरत्या वगैरे म्हणून सांगता करायची आहे आणि पूजा मांडणी मात्र तशीच राहू द्यायची आहे. आणि ती 8व्या दिवशी आपल्याला परत एकदा पूजा वगैरे करून आरती करून नैवेद्य दाखवून मग उचलून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन कसे करावे, पठण कसे करावे, पारायण कसे करावे याबद्दल माहिती होती. आता बघा, एक सांगायचं राहिलं, कोण करू शकतं तर स्त्रिया, पुरुष, मुले. स्त्रियांनी करू नये असं खूप जण सांगतात, पण तसं काहीही नाही आहे. स्त्रियासुद्धा करू शकतात. आता बघा, जे वेद होते ना तर त्याच्यामध्ये असे काही मंत्र होते की म्हणजे ते मंत्र उच्चारताना म्हणजे स्त्रियांची जी गर्भपिशवी आहे त्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. ते मंत्र उच्चारताना ते मंत्र एवढे असे शक्तिशाली होते की ते मंत्र असे उच्चारताना आपली जी स्त्रियांची गर्भपिशवी असते त्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे स्त्रियांनी वाचू नये असं म्हटलं होतं. परंतु श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये कुठलेही मंत्र नाही आहे आणि तो साधा म्हणजे कुठलेही मंत्र नसून सरळ असा ग्रंथ आहे. त्यामुळे स्त्रियासुद्धा हा ग्रंथ वाचू शकतात. आता बघा, म्हणजे असं कुठलेही आपल्या मनात आडेवेडे विचार ठेवायचे नाही आहे की असं केलं तर हा नियम पाळला नाही तर आपलं देव तसं करेल, तो नियम पाळला नाही तर आपलं देव तसं करेल. तर तसं काहीही नसतं. देव आपलं चांगलं करण्यासाठी, आपलं भलं करण्यासाठी असतात. म्हणून कुठलीही भीती न बाळगता भगवंताची सेवा करावी. कुठलीही मनामध्ये आडतेडं न ठेवता भगवंताची सेवा करावी असं मला वाटतं. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सर्व तुमच्या लक्षात आलं असेल अशी आशा बाळगते आणि व्हिडिओचा एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.